गुड मॉर्निंग गाईज. तर आज आहे दिवस 17वा आपल्या वेट लॉस जर्नीचा आणि इंटरमिटंट फास्टिंगचा. आजचं माझं हे वेट आलेलं आहे. मी माझ्या दिवसाची सुरुवात केलेली आहे रोजच्याप्रमाणे अगदी गरम पाणी पिऊन ब्रश करण्याच्या आधी. त्यानंतर फ्रेश झालेली आहे आणि एक्सरसाइज करण्याच्या आधी ब्लॅक कॉफी घेतलेली आहे, ज्यामध्ये फक्त ब्लॅक कॉफी आणि गरम पाणी असतं. एक्सरसाइजच्या आधी मी हे रोज घेते आणि त्यानंतर मग एक्सरसाइज करते. सुरुवात केलेली आहे मी ती वॉर्मअपपासून. वॉर्मअपमध्ये मी केलेला आहे मार्च, त्यानंतर नेक रोल, शोल्डर रोल, टोर्सो ट्विस्ट आणि जंपिंग जॅक्स असा मी वॉर्मअप केलेला आहे साधारण 5 मिनिटांसाठी, 30-30 सेकंड असा, आणि याचे 2 सेट केलेले आहेत. आणि त्यानंतर केलेला आहे मेन वर्कआउट, ज्यामध्ये मी स्क्वॉट्स मारलेले आहेत. मी सुरुवात स्क्वॉटनेच करते रोज. आणि त्यानंतर मग स्केटर्स केलेले आहेत, बायसायकल क्रंचेस केलेले आहेत. थोडे जमत नव्हते पण करते, सुरुवात आहे, हळूहळू शिकेन सगळं. आणि त्यानंतर मग प्लँक शोल्डर टॅप केला आहे आणि शेवट केलेला आहे वॉल सीटने. आणि याचासुद्धा 15 रिपिटेशन्स रोजचे आणि 2 सेट असं केलेलं आहे. आणि आता माझा एक्सरसाइज इथे कंप्लीट झाला आहे. मी आता थोडीशी स्ट्रेचिंग केलेली आहे, बटरफ्लाय स्ट्रेचिंग. आणि त्यानंतर मग इथे तरी माझा कंप्लीट एक्सरसाइज झालेला आहे. आणि त्यानंतर आता मेडिटेशन, प्राणायाम हे सुद्धा मी रोज न चुकता एक्सरसाइज नंतर करते. आणि मग त्यानंतर आता साधारण 45 मिनिट्स टू 50 मिनिट्स आणि 1 तासांपर्यंत हे सगळं मेडिटेशन वगैरे पकडून माझं एक्सरसाइज झाला आहे. आता मी मस्तपैकी अंघोळ वगैरे करून फ्रेश झाली आहे. आता किचनमध्ये जाऊन सगळं जेवण बनवायचं. मी या फेब्रुवारीपासून माझी जर्नी चालू केलेली होती आणि तेव्हा माझं 88 kg वजन होतं आणि आता मी 70च्या घरात अशी आसपास आलेली आहे. म्हणजे जवळजवळ 18 किलो मी माझं वजन कमी केलेलं आहे. आणि त्यानंतरचे जे फिलिंग्स आहेत ना, एकदम भारी, म्हणजे खरंच खूप छान वाटतं एवढं वजन कमी केल्यानंतर. असो तर काल मी जेवली होती रात्री, त्यामुळे आज मी ब्रेकफास्ट नाही केलेला आहे. मी डायरेक्ट माझा मील घेतलेला आहे. त्यामध्ये मी 1 भाकरी घेतली आहे ज्वारीची, बेसनचा चिला घेतला आहे, भरपूर पनीर टाकलं आहे त्यामध्ये, आणि वाटाण्याची भाजी होती म्हणून मी ती जास्त नाही घेतली आहे. त्या बदल्यात मी ठेचा घेतलेला आहे आणि दही घेतलेला आहे. हा आहे माझा मील, जो मी दुपारी 2 वाजता घेणार आहे. आणि त्यानंतर आता ब्रेकफास्ट नाही केला आहे, त्यामुळे 1 ग्लास सॉल्टेड लाईम वॉटर पिऊन मी आता ऑफिसला निघते आहे. आणि 2 वाजता मी माझा मील घेतला आहे, त्यानंतर थोडासा वॉक केला बाहेर आणि आता ऑफिसमधून घरी येते. घरी आल्यानंतरसुद्धा आज मी नाही जेवले, म्हणजे आज माझा ओमॅडच झालेला आहे 1 मील अ डे. कारण फक्त मी दुपारी जेवली होती आणि संध्याकाळी फक्त चणे शेंगदाणे खाऊन माझा 5 वाजल्यापासून मी फास्टिंग चालू केला होता. आणि त्यानंतर आता हे रात्री घरी आली आहे, पाणी पियाली आहे फक्त रात्री म्हणजे ऑफिसमधून आल्यानंतर. बस असा होता माझा आजचा दिवस. भेटूया उद्या, तोपर्यंत बाय.